भगवान महादेव म्हटले थोडे दिवस थांब, तुलाच दिसेल. त्याच भगवान महादेवाला महारुद्राच्या अवतारामध्ये यावं लागलं, हनुमंतराय बनावं लागलं, लंकेत जावं लागलं आणि शेपटीनं लंका पेटवून द्यावी लागली. आयतं घेतलेलं घर. म्हणून घर कोणाचं आयतं घेऊ नका. ज्या लोकांनी कोणाचं घर घेतलं असेल 100% ते त्या घरात सुखी राहत नाही. घर कष्टानं बांधायचं असतं. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगी न जीव खाणे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. परमपद फळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीव खाणी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई त्रय जननी देवाची. देवाची देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. मस्तक हे पाया मस्तक हे पाया. मस्तक हे पाया. मस्तक हे पायावरी. या वार करी संताचा वार करी आया. वार करी संताचा वार करी वार करी संतांच्या वार करी संता. मस्तक पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संता. मस्तक पायावरी
वारकरी संता प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगील जीवखानी. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 6 चरणाचा गृहस्थाश्रमाची फलश्रुती सांगणारा आणि गृहस्थाश्रमाचं कर्तव्य सांगणारा अत्यंत गोड आणि अत्यंत प्रसिद्ध अभंग सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, थोडासा आवाज समोर. आपल्या या खडकवाडी ग्रामातलं एक तालुक्यात जिल्ह्यात संपन्न असलेलं आणि सुपरिचित असलेलं सुकरे नावाचं कुटुंब. त्या कुटुंबामध्ये अपार कष्टाने जिद्दीने मेहनतीने फार बिकट परिस्थितीचा अनुभव घेत घेत आपल्या एका नवीन वास्तूचं निर्माण ॲडव्होकेट संतोषजी सुकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ पूनमताई सुकरे यांनी एक चांगल्या प्रकारची वास्तू, आपल्या गावाच्या वैभवात भर घालणारी वास्तू त्यांनी उभी केली. आणि मोठ्या अट्टहासाने गेल्या अनेक दिवसापासून या घराचं काम चालू होतं. तेव्हाच मला त्यांनी घर दाखवायला आणलं की आपल्याला घर, आता घर बघायच्या निमित्तानं ठीक आहे, पण आपण काही आपलं रिझर्वेशन कुठं करून घेत नाही, अजून तरी तशी वेळ आलेली नाही. पण तिथं गेल्यानंतर त्या सगळ्यांनी मोठ्या आग्रहाने घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला यावं लागेल. पण त्यांच्या वास्तुशांतीचा मुहूर्त निघाला अक्षय तृतीया. मला काही ते शक्य नव्हतं. म्हटलं आम्ही करून घेतो, तुम्हाला कधी जमतंय. मी सांगितलं उन्हाळ्यात आणि झालं पावसाळ्यात. मी उन्हाळ्यात सांगितलं होतं पण पावसाळ्यात झालं. काय असतं, या पांडुरंगाची इच्छा असेल वकील साहेब ताई का तुमच्या घराच्या वास्तूची पूजा माझ्याच दरबारात माझ्याच प्रांगणात झाली पाहिजे. इतकी मोठी व्यवस्था करून कीर्तन होत आहे, अन्नदानही होणार आहे. जवळजवळ 3,500-4 हजार लोकांचं अन्नदानाची व्यवस्था त्यांनी केलेली. कारण राजकारणात सामाजिक जीवनात आणि नाते जोपासण्यामध्ये संपन्न असलेला हा परिवार आहे की ज्या परिवाराची ओळख आपल्याला सगळ्याच अनुषंगानं होते. वास्तव्य तसं त्यांचं मुंबई प्रांतात, पण काय गावाकडची ओढ असावी. खेड्याकडं चला, गावाकडं चला, आपल्या माणसांमध्ये चला, आपल्या लोकांमध्ये चला. वास्तविक एवढेच 2-4 करोड रुपये जर त्यांनी मुंबईसारख्या शहरात घातले असते तर तिथं वेगळंच त्या घराची शोभाही असती, लोकांनी त्या घराकडे कौतुकानं पाहिलं असतं. पण जितकं कौतुक त्या घराचं मुंबईत होणार नाही तेवढं मात्र इथल्या कष्टकऱ्याला शेतकऱ्याला होईल, इथल्या त्यांच्या आप्तजांना होईल, त्यांच्या नातेवाईकांना होईल, सुकरे परिवाराला होईल की हे आमच्या माणसाचं घर आहे, हे आमच्या माणसाने अपार कष्ट करून बांधलेलं घर आहे. एखाद्या नंबर 2 वाल्याच्या व्यवसायानं घर बांधल्यावर फार आनंद मला तरी झाला नसता. घर बांधणं काही फार अडचणीचं त्यांच्याकरता नाही, पण व्यवहारामध्ये सामान्य करता 3 म्हणी प्रसिद्ध होत्या. लग्न पाहावं करून, वीर पाहावी खोदून आणि घर पाहावं बांधून. फारच कठीण. अन्न वस्त्र निवारा यातलं एक निवाऱ्याची व्यवस्था फार कठीण आहे. अन्नाची सोय तात्पुरत्या कष्टानं होऊ शकते, वस्त्राची सोय काही कालाच्या कष्टाने होऊ शकते, पण अपार कष्टाने ज्याची सोय लावावी लागते तो निवारा आहे. आणि असा निवारा सुकरे परिवारांनी इथं निर्माण केला. मी मनपूर्वक त्या परिवाराला आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देऊया. मी स्वतः पहा तुम्ही काय योगायोग आहे, मी स्वतः मुक्ताईनगरहून आलोय, हे त्र्यंबकेश्वरून आले, निवृत्तीनाथ आहे. जोग महाराज शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी कीर्तनाला आहे,
आळंदी क्षेत्रातून ज्ञानोबारांच्या जोग महाराजांच्या रूपाने ही विद्यार्थी आलेली आहे की नाही. आणि 3 भावंड एका सभागृहात जर गोळा होत असतील तर मला असं वाटतं सोपान काका काय थांबतील सासवडला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान नाही, सोपान काका पण नावाचे सोपान आपल्या कीर्तनाला उपस्थित आहे की नाही. त्यामुळं अत्यंत आनंदाचा सोहळा आहे. खूप तुम्ही अशी कुठली खंत, कुठलाही किंतु परंतु मनात ठेवू नका की आमच्या सोहळ्याला देवानं पाऊस कसा आणला. उलट चांगलाही वरुण राजे आहे. इतकी पवित्र वातावरणात तुमची सेवा घडते, काहीही थांबलेलं नाही. थोडासा एक अर्धा तास विलंब झाला पण कीर्तन होतं, याला महत्व आहे. जगद्गुरु तुकोबारांचा 6 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा तुकोबा आहे गृहस्थ आश्रमाची फलश्रुती सांगताय. काय गोड चिंतन आहे बघा या अभंगाचं. फार सुंदर अभंग आहे. पाठ करून ठेवावा, रोज मानावा इतका सुंदर अभंग आहे. या अभंगाची सोडवणूक वरून खाली सुद्धा करता येते आणि खालून वरती सुद्धा करता येते. हो, उत्तमची गती तो एक पावेन. ध्रुवपद असतो कोणत्याही अभंगाला, त्या ध्रुवपदाच्या सभोवती पूर्ण अभंग फिरत असतो. त्याला ध्रुवपद म्हणतात, मुख्य त्याचं पद म्हणतात. त्याच्या आधारानं अभंग फिरवावा लागतो. उत्तमची गती तो एक पावेन. कोण उत्तमची गती तो एक पावेन, जोडून या धन. उत्तम व्यवहारे उत्तमची गती तो एक पावेन. उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन. उत्तम भोगील जीवखानी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. परोपकारणे परनिंदा उत्तमची गती तो एक पावेन. परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेन. भूतदया गायी पशूंचे पालन उत्तमची गती तो एक पावेन. तानेल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेन. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट उत्तमची गती तो एक पावेन. जो शांतीनं जीवन जगेल उत्तमची गती तो एक पावेन. वाढवी महत्व वडिलांचे, जो आपल्या बापाचं नाव पुढे घेऊन जाईल आचरणानं, चारित्र्यानं, संपन्न विचारसंहितेनं, आपल्या जीवनाच्या आचारसंहितेनं, संगोपनानं, संत परंपरेच्या देवधर्माच्या सेवेनं उत्तमची गती तो एक पावेन. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. कोणत्या आश्रमाचे फळ? उत्तमची गती तो एक पावेन हेची तुका म्हणे आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे, विवेकासहित वैराग्याचं बळ ज्यानं गोळा केलं उत्तमची गती तो एक पावेन. किंवा आता अशी सोडवणूक करता येते, पण त्याही पेक्षा तुकोबारे काय म्हणतात? परमपद बळ वैराग्याचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. कोणते? जोडून या धन उत्तम व्यवहार. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. हे आश्रमाचं फळ आहे. उदास विचारे वेच करी तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. भूतदया काय परोपकारणे परनिंदा तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. परस्त्रिया सदा बहिणी माया तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. भूतदया गायी पशूंचे पालन तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. तानेल्या जीवन वना माझी तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. आणि परमपद बळ वैराग्याचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. विढाला 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 विढाला. हे आश्रमाचं फळ आहे. इथं प्रत्येकाला असं वाटतं मला काहीतरी मिळावं, आणि त्या मिळवण्याच्या दृष्टीनंच आपण सगळेजण प्रयत्न करत असतो. लक्ष द्या जरा. मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना सगळ्यांच्या पदरामध्ये काही परमात्मा टाकत नाही. क्वचित लोकांना पारमार्थिक साधनेत प्रसाद मिळतो. व्यावहारिक जीवन जगत असताना सगळ्यांना तो प्रसाद मिळत नाही. अहो, आंब्याला जितक्या प्रमाणात मोहर लागला तितक्या प्रमाणात काही फळं येत नाही. त्यातला अर्धा मोहर तर गळून पडतो. काहीला सड लागते, काहीला कीड लागते, काही छोट्या छोट्या कैऱ्या होता मग गळतात, पण पळावं लागतं त्या कैऱ्यानं. पण कुचित अशा कैऱ्या आहे की त्या झाडाला पिकतात. त्याला काय म्हणतात?
शुद्ध प्रमाणात सांगायचं झालं तर आलाबाई पाडाला पिकला आंबा. पहाट आहे आपल्याला ते, आपण त्याला आंबा म्हणतो, पण पहाडाला लागलेला आंबा. अरे मोहरा ऐसी फळे आळदी काही गळती. आता आंब्याचाच मोसम आहे, जिकडे पाव तिकडे. आता जिकडे पाव तिथे एकच चालू आहे, रस प्याले ये म्हणलं माय आंब्याचा. पण तुकोबारे म्हटले मोहरा ऐसी फळे आळदी काही गळती परिपक्व दशे थोडी येते. अरे पिकलेल्या अवस्थेपर्यंत येणारी फळं थोडीच असतात. सगळ्या लोकांना घर समाधान देत नाही, सगळ्या लोकांना घर बांधता येत नाही, सगळ्या लोकांची घराची इच्छा पूर्ण होत नाही, सगळ्या लोकांनी बांधलेल्या घराचं सुख अनुभवता येत नाही. हो, मग काय करा? वारकरी परंपरेच्या विचारात धन गोळा करा, घर बांधा आणि त्याची शांती करा, अशी आपल्याकडे पद्धत आहे. आणि त्याला शब्द आपण दिलेला आहे वास्तू शांती. आता मला पडलेला प्रश्न आहे, घरात राहणारं कोण आहे? तुम्ही मी माणसं. आपण घरात राहतो, आपण शांती कशाची करतो? भांडणं करणारं कोण आहे घरात? माणसं. आणि शांती कशाची? अरे शांतीची शांती केली पाहिजे खरं तर, पण घराची शांती कशाला करायची? जड घर आणि जड घराची शांती या जगात का करत असतील त्याचं कारण आहे. शरीर हे जड आहे आणि आत्मा हा चेतन आहे. पण या जड शरीराचा आत्म्या असलेल्या चेतनावर परिणाम होत असतो. जड आपल्या चेतनावर प्रभाव टाकतं. तसं जड शरीराचा प्रभाव जर काही काळ आत्म्यावर होऊन चेतनावर होऊन त्याला काही काळ अडकावं लागत असेल, तो सांगेल तसं वागावं लागत असेल, देहाचे चोजले भागावे लागत असतील, जडाचा प्रभाव जर चेतनावर होतो तसा या जडाचा प्रभाव सुद्धा या चेतनावर होऊ शकतो. ध्यानात ठेवा. त्या जडामध्ये अनेक दोष आहे. घर बांधत असताना अनेक दोष आहे. कोणते दोष आहे? पहिला घरातला दोष आहे म्हणतात की आपण वास्तूला खोदणार आहे, त्या जमिनीला आपल्याला खोदावं लागतं. पाया खोदत असताना त्या जमिनीचं पोट चिरल्यानंतर ती प्रचंड नाराज होते. भूमी ही देवाची पत्नी आहे आणि तिचं पोट फाडल्यावर ती आनंदी कशी होईल? मग पहिलं पूजन, घराचं पहिलं पूजन हे ज्या वेळेला तुम्ही कुदळी मारता, असं म्हणतात ज्याच्या नावानं ती जागा आहे त्यानं पहिली कुदळी मारावी. ती क्षमा याचना भूमीची करून. काही भागात जुनी माणसं घर बांधायची ना, आता ती पद्धत राहिलेली नाही. आता कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलं. पण माणसं असं करायचे, एक घराच्या स्क्वेअरमध्ये खड्डा खोदायचे, त्या खड्ड्यात पाणी भरायचे आणि पावलानं मोजून 1 2 3 4 5 अशी 21 पावलं मोजत जायची दक्षिण दिशेला. 21 पावलं मोजत जाऊन परत यायचं. त्याच दक्षिण दिशेच्या विरोधातल्या दिशेत उत्तरेला 21 पावलं मोजत जायचं आणि परत यायचं. तितक्या कालावधीत त्या खड्ड्यातलं किती पाणी कमी होतं याच्यावर माणसं त्या भूमीतले दोष समजायचे. मग त्या तांब्याच्या पत्राचा एक भाग ठेवला जायचा. तांबा हा धातू असा आहे जो विकाराचं दोषाचं हरण करतो, आपल्याकडं जवळ घेतो. तांब्याच्या पितळाच्या भांड्यातलं अन्न आपण ते पाहायचो, तांब्याच्या भांड्यात आपण आंघोळी. अहो आता गंगाळ प्रत्येकाच्या घरात असायचं, आता दिसतं. आता माणसं आंघोळीला टप घेत आहे. इतकं आयुष्य टप चाललं तरी माणसं टप आंघोळीला घेत आहे, म्हणजे कसलाही त्यांना आनंद नाही. पूर्वी आपल्या घरात होतं गंगाळ वरती ठेवलेलं, आता ते कोणाही कान्या कोपऱ्यात वगैरे सगळीकडे दिसतंय. फक्त धुवायचा कंटाळा म्हणून आपण ते वरती ठेवलेलं आहे. नाही तर आपल्या घरात प्रत्येकाच्या तांब्या पितळाचे भांडे आहेत. मग ते माणसं तांब्याची तार, आजही जुने बोरवेल माणसं करायची ना, अहो विहिरीला सुद्धा माणसं तांब्याची तार बांधून ठेवायची त्या याला. कारण तांब्याच्या ताराचं विकाराचं दोषाचं हरण करण्याची ताकद आहे. मग ते दोष मोजायचे. पर काय करतात ते दोष? कोणते कोणते दोष असतात त्यात? पहिला दोष आहे घरात की तुम्ही जिथून वाळू आणली, वाळू माझ्याकडे लक्ष दिलं तर मला जरा बरं वाटेल. तुम्ही अशी चलबिचल होऊ नका, काही होणार नाही. हवाच आहे, पाणीच आहे. आता आपल्या जन्माचा प्रभाव आहे तो. अहो भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली, श्रीराम प्रभूचा अवतार झाला. भर उन्हाळ्यात झाडाला पालवी. कृष्ण अवतार झाला, भर पावसाळ्यात पाऊस. तुमचा माझा अवतार झाला, भर पावसाळ्यातला पाऊस गेला, मे महिन्यात पाऊस. हा तुमच्या माझ्या अवताराचा प्रभाव आहे. विठाला विठाला.
आपण काय सामान्य आहे का महाराज? धन्य माता पिता तयाची. आपले माता पिता फार धन्य आहे. आपण फार पुण्यवान लोक झालो ना. चला पुढं ऐका. पहिला दोष आहे, तुम्ही जिथून वाळू आणता रेती घर बांधायला, तिथं अनेक लोकांच्या अस्थीचं काय झालेलं असतं? विसर्जन झालेलं असतं. अहो अनेक लोकांच्या अस्थीचं विसर्जन झालं, जाऊ द्या. तुमच्या घरी जो वाळू आणायला येतो काय त्रिकाल संध्या करणार असतो काय? आमचा पठ्ठ्या आला नाही, नाही तर मग ते वाळू म्हणजे 2 नंबर मध्ये चालतं. नंबर 2च्या व्यवसायातून वाळू घरी आणली पवित्र पैशानं पाप आपण दोष घरात विकत आणले. त्याच दोषानं आपलं घर आपण बांधायला चालू केलं. मातीची वीट आहे. वीट तयार करायला माती लागते. त्या मातीमध्ये अनेक कुत्र्यांची मल मूत्र विष्ठा हाडं पडलेली असतात. आपल्या सगळ्या पुणे जिल्ह्यातला केर कचरा घाण कुठे येते? शहराच्या बाहेर येते. आणि कुठं टाकतात त्याला? काही खाली बिछेत केलं जातं का? अरे जमिनीवरच टाकल्या जातं ते. आणि त्याच जमिनीवरचे अनेक वाळूचे मातीचे कण त्या विटेत येतात. त्या मातीचीच वीट बनवली जाते. मग ते विटेत घट्ट होतात दोष. आता काही लोकांना कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात ते पटणार नाही, पण शास्त्राने या सगळ्या गोष्टी पटवून दिलेल्या आहे. न कळत जडामध्ये अनेक प्रकारचे दोष आपल्या घरात वास्तव्याला येतात. मग ते दोष वास्तव्याला आले की त्या दोषाच्या निराकरणाकरता आपल्याला विधी करायचा असतो. बरं, सगळ्यात मोठा दोष आहे जो तुमचं बांधकाम करणारा असतो, मिस्त्री गवंडी काम करणारा. तो काय 3 वेळा आंघोळ करतो की काय? अरे तुमचं जिथं देवघर आहे, तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. मी सुद्धा घर बांधलंय. तुमचं जिथं देवघर आहे तिथं जरी बांधकाम चालू असलं थापी घेऊन, तरी तो एक थापी हाताबरोबर तिथं थुंकतो की नाही? त्याचा गुटखा, त्याचं काय असतील ती व्यसनं, त्याच्या बिळ्या, हे सगळं तिथंच करतो. हे नकळत दोष वास्तव्याला आपल्या कुटुंबामध्ये येतात. नंतर आपण लाकूड कापून आणतो घराला. त्या लाकडाचा द्वार, ज्या द्वारातून आपण यशाचा प्रवेश करणार आहे त्या द्वाराला डाऊ बांधायची पद्धत होती पूर्वी. हळदीत भिजवलेला डाऊ बांधायची पूजनाची पद्धत होती. का? कारण एखादं झाड आपल्या दाराकरता तोडावं लागलं, त्या झाडाचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, त्यानं राग धरू नये, त्यानं क्रोध धरू नये. ती वनस्पती आहे, तिची कृपा आपल्यावर राहावी म्हणून माणसं द्वाराचं पूजन करायची. घोड्याची नाल द्वारावर बसवायची पूजन करून, आणि ते पूजन करून माणसं आत प्रवेश करायचे, प्रार्थना करायची, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये. बरं, मग या सगळ्या गोष्टी घरात राहतात. घर तयार होतं. वरून बरेच घरं दिसायला चांगले दिसतात, पण अनेक दोष मात्र घरामध्ये वास्तव्याला असतात. सनातन वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये तुम्ही जर पर्वकाळ मानत असाल तर तुम्हाला पर्वकाळ सोडून इतर काळ अधपतनाचा सुद्धा काही असतो, ग्रहणाचाही काही काळ असतो. पुण्य हवन पाप कर्म, त्या विधीमध्ये पुण्य हवन करावं, पाप कर्म करू नये, हे आपण मान्य करणारी माणसं आहे. तसं गुण जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही दोषही मान्य केले पाहिजे. मग त्या दोषाच्या निराकरणाकरता जो विधी करावा लागतो त्याला वास्तुशांती म्हणतात. त्या वास्तूना आपल्याला म्हणावं, अस्तु या, मी तुमच्या शांती करता आणि तुमच्या समाधानाकरता तयार आहे. सगळ्यांनी घर बांधलं महाराज. वैकुंठ भुवनी घर केले ज्ञानोबाराय म्हणतात. निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण समरस, निराभासी पूर्ण समरस, निराभासी
निरंजनी आम्ही बांधिले घर. तुकोबारींचं घर आहे, ज्ञानोबारींचं घर आहे, नामदेवरांचं सुखाचं भजनाचं घर आहे. सगळ्या संतांनी घराची व्यवस्था केलेली आहे. घराची व्यवस्था करणं ठीक आहे, पण त्या व्यवस्थेतला जो आनंद आहे तो मात्र तुमच्या हातात नाही आणि माझ्या हातात. विशेष आहे, सध्या एक पद्धत चालू झाली घर बळकवण्याची. शहरात जा तुम्ही, पुण्यात जा, काही लोकांनी भाडे करू म्हणून राहायला घर घेतलं, परतच केलं नाही. घर कोणाचं कधीही फुकटात घेऊ नये, कोणाचं बळकू नये. ज्यानं घर दुसऱ्याचं हिसकलं त्याला साप म्हणतात. साप स्वतःच्या कष्टाच्या घरात राहत नाही. साप कोण्या घरात राहतो? वारुळात. ज्या मुंग्यांनी अपार कष्टानं घर तयार केलं तिथं सापाचं वास्तव्य. कोण सापाला चांगलं म्हणतंय? त्या वारुळात राहणाऱ्याला. तर म्हणतो नाही नाही, त्या बिड्यावर नागोबा. दुसरी गोष्ट, दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. घर ज्यानं आयतं बळकावलं, विषय आपला घर आहे म्हणून घराबद्दल बोलू थोडंसं. घर ज्यानं आयतं बळकवलं त्याला राक्षस म्हणतात. ज्यानं आयतं घर कोणाचं हिसकलं त्याचं घर नीट राहत नाही. भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज पाहुणे आले. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कुबेर महाराज पाहुणे आले. कोणाच्या लग्नाला? कोणाच्या? भगवान महादेवाच्या लग्नाला. आता आल्यानंतर आता लग्नातली ते धामधूम, फोटो सेशन वगैरे सगळा लावा जमा ताफा, ते रांगोळ्या, ते नाद, ते फुलं, हा 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 हा, ते काय आता सध्या लग्नाचं म्हणजे एकदम माहोल आहे सध्या. भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज आल्यानंतर, कुबेर महाराज लग्न लागल्यानंतर भगवान महादेवाला म्हटले, तुमच्याकरता आम्ही एक भेटवस्तू आणली, तुम्ही बाहेर चला. कुबेर महाराज म्हटले, रिकाम्या हातानं कसं जाता? सोन्याचं घर आणलं होतं भगवान महादेवाला द्यायला. कशाचं? सोन्याचं. आता कुबेराला काय कमी हो? धन कुबेराचे. जिथं कुबेर म्हणजे तिथं धन, धन म्हणजे कुबेर. एका नाण्याच्या दोन बाजू आहे. सोन्याचं घर. भगवान महादेवाला सांगितलं, तुम्ही बाहेर या. पार्वती मातेला बाहेर आणलं. हे घर मी तुमच्याकरता आणलं, या घराचा तुम्ही स्वीकार करा. भगवान महादेव म्हटले, आम्हाला नको ते, दुसऱ्याचं घर घेऊ नये. आणि मी कैलासावर राहतो, तुम्हाला बहुतेक ज्ञानेश्वरी वाचलेली दिसत नाही तुम्ही. अहो, मी घराचा त्याग केलेला आहे. गुंती जाणून स्मशानी वास केला. आम्ही ते सोडलंय सगळं. राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशानी वास केला. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही स्मशानभूमीत वास्तव्य केलेलं आहे, आम्हाला तुमचं घर नको. तिथं पार्वती माता उभ्या होत्या. त्यांनी हात धरला भगवान महादेवाचा. 2 पावलं मागे या, तुम्ही मागे या. माझ्या मैत्रिणी मला सांगत होत्या, तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे. आज समजलं तुम्ही किती भोळे. अरे ते काय विटा मातीचं घर आहे काय? सोन्याच्या घराला नाही म्हणता तुम्ही. तेव्हा हे जेव्हा प्रकरण मी पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, जगातल्या प्रत्येक माणसाची बायको त्याला भोळं का म्हणते बुवा. अरे देवाती देव महादेवाची म्हणते तर आपल्या बॅटरी का कुठं चमकवता अंधारात. एक दिवस माझी बायको मला म्हटली, तुम्ही लय भोळे, तुम्हाला कोणी फसवू शकते बाजारात. म्हटलं कोणी फसवू शकते हे ठीक आहे, पण फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. म्हणजे त्या दिवशी मला समजलं की मी खरंच भोळा आहे बुवा. म्हटलं तुम्ही भोळे मागे सरका. अहो सोन्याचं घर आहे नाही म्हणू नका. भगवान महादेव म्हटले, बाबा आता काय तिच्या पुढं आता काय चालायचं. दिला होकार, घर घेतलं. ऐका महिला मंडळी, पण भगवान महादेव पार्वती मातेला म्हटले, आपण तसं त्या घरात राहायला जायचं नाही. त्या घराची आपण काय करायची? वास्तुशांती करायची. शुक्र परिवाराने जर शिकली तशी वास्तुशांती करायची. बार 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 बार. आता भगवान महादेवाचं घर नव्हतं, घर होतं कुबेराचं. दिलं महादेवाला. भगवान महादेव गेले ब्रह्मदेवाकडे, म्हणे आमच्या घराची वास्तुशांती करून द्या. ते म्हणत मला वेळ नाही सध्या. हो, 31 मे पर्यंत तरी मला वेळ नाही. तिथून पुढं मग पालखी सोहळा आहे. अहो काळा जरा एखादा दिवस. बार बार ते म्हटले मला वेळ नाही, मी आता थकलो, म्हातारा झालो मी. हो, आता नाही. वसंत ऋतू होता, आता गेला तो ऋतू. आता मी थकलो.
ऐका, लक्ष द्या. माझा आयुष्याचा काळ फिरण्याचा धकाधकीचा आता संपला. माझ्याकडून पूजा होणार नाही. तुम्ही कोणाला तरी बोलवा. ते म्हटले तुम्हीच सांगा. अनेक ऋषींची नावांची यादी काढून दिली. भगवान महादेवाला किती नाव पटत नव्हते. त्यात रावणाचं नाव दिलं. याच्याकडून करता का वास्तुशांती? ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण. भगवान महादेव म्हटले रावणाकडून मला चालेल. रावणाला बोलवलं वास्तुशांतीला. जोडप्यानं पूजा केली. संपूर्ण पूजा पूर्ण झाली यथायोग्य. आणि रावणाला भगवान महादेव म्हटले रावणा सांग बाबा ब्राह्मणाला तुला काय दक्षिणा देऊ. रावण चतुर होता ब्राह्मण. तो म्हणे घर ज्याची शांती केली आपण ते घर मला तुम्ही द्या. अरे म्हणे येळा का खोळा तू. ज्याच्या शांतीला बोलावलं तेच मागतो. म्हणजे जेथेची कृपा लाई जे वरू तेथेची म्हणे वे विचारू. भगवान महादेवाच्या बाबतीतच हे शक्यतो जास्त घडतं. त्या भस्मासुराला देवानं सांगितलं जा बाबा तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जोडून भस्म होईल. तो म्हणे दिलं दिलं. आता भगवान भोळा देव लवकर तृप्त होणारा आशुतोष नावाचा देव म्हणजे भगवान परमात्मा. फक्त वर्णन करा एक शिव महिम्न म्हणा. अतीत पंथानम तवच महिमा वांग मनसयो रतद्व्यावृत्त्यायम चकितमभिदत्ते श्रुतिरपी असं म्हणा लगेच तुमच्या जवळ येईल. आपण म्हटलं ना श्लोक सुरुवातीला भगवान महादेवाचा महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. प्रार्थना करायची. पुष्पदंताने केलेली प्रार्थना आहे. भगवान महादेव म्हटले दिलं तू कोणाच्या डोक्यावर हात ठेव तो समोरचा जोडून भस्म होईल. तो म्हणे पण इथं कोणीच नाही हात ठेवायला तुमच्याशिवाय. अरे मग का माझ्या डोक्यावर ठेवतो का. तो म्हटला माझा विश्वास नाही सोनू. तुझा माझ्यावर भरोसा नाही रे. अरे देव नाही म्हणतो येड्या. देव आहे मी देवाती देव. तो म्हणे देव असू द्या नाही तर तुमच्या डोक्यावर गंगा असू द्या. तो मागच पळत सुटला भगवान महादेवाची. लई मोठी कथा आहे ती आता जाऊ द्या. पण जेथेची कृपा लाई जे वरू तेथेची म्हणवे विचारू. जगात दोन प्रकारची माणसं राहतात. पहिला वर्ग कृतज्ञ लोकांचा आहे. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून जीवन जगतात. आणि दुसरा वर्ग कृतज्ञ लोकांचा आहे. जिथं उपकार केले तिथंच घाण करतात. विठ्ठल 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 चला दिलं नाही नाईला झाला. रावणानं मागितलं घर दान देऊन टाकलं भगवान महादेवाने रावणाला. पार्वती माता नाराज झाली. अहो बरं नाही हे त्याचं काय कष्टाचं आहे का. भगवान महादेव म्हणत आपलंच काय कष्टाचं होतं का ते. ज्या भावात आणलं त्याच भावात गेलं. घोडा आणलं चोरून. घोड्याची ओरिजिनल किंमत माहिती नाही. जो मागायला यायचा तो म्हणे काठेवाळ घोड्याकडे 10,000 द्या. 10ला नाही हो त्याला वाटलं जास्त येईल. दुसरा आला म्हणे 20ला द्या 30ला द्या. तुमची काय अपेक्षा आहे. हा म्हणे आपली अपेक्षा 1 लाख आहे. तो म्हणे 1,10,000 घ्या पण चक्कर मारू द्या. बहुतेक चक्कर मारणारा आंबेगाव तालुक्यातला असला पाहिजे. जो घोड्यावर टाप मारली घोडं गेलं अजून परत आलं. जाऊ दे आपण आणलं होतं कोणाकडून आपलं कोणीतरी आपल्याला दिलं होतं. आपणही कोणाला दिलं. पण मी सांगणार होतो तुम्हाला आयतं घर टिकत नाही. वारू टिकत नाही. कष्टाचं घर कोणाचं घेऊ नये. हळप केलेलं घर टिकत नाही. काय होतं त्या घराचं. भगवान महादेव म्हटले थोडे दिवस थांब तुलाच दिसेल. त्याच भगवान महादेवाला महारुद्राच्या अवतारामध्ये यावं लागलं. हनुमंतराय बनावं लागलं. लंकेत जावं लागलं. आणि शेपटीनं लंका पेटवून द्यावी लागली. आयतं घेतलेलं घर. म्हणून घर कोणाचं आयतं घेऊ नका. ज्या लोकांनी कोणाचं घर घेतलं असेल 100% ते त्या घरात सुखी राहत नाही. घर कष्टानं बांधायचं असतं. विनाकारण दोष विकत घेऊ नये. चला कोण माजरीच्या गळ्यात घंटा बांधील अशी परिस्थिती झाली. खरं बोलायचं सुद्धा धाक निर्माण झालेला आहे जगामध्ये. त्यामुळं घर एकतर आयतं घेऊ नये. घर चोरून घेऊ नये. घर बळकावून घेऊ नये. घर कष्टाचं घ्यावं.
पण ते कष्ट कसे असावे? प्रथमं नार्जितं विद्या, द्वितीयं नार्जितं धनम, तृतीयं नार्जितं पुण्यम, चतुर्थं किम करिष्यति? काय करशील? पहिल्या 1 ते 25 वर्षात माणसानं भरपूर विद्या कमवावी. विद्या सध्या लोकांच्या विद्या नांदायला गेल्या. विद्या लाखो रुपयाचा हिशोब माणसं बोटावर करायची. आता एका बाईनं परवा नाव घेतलं, 10,000चा कोट, त्याले 2,000चे खिशे, आणि ते इले हिशोब नाही आला तर ते मले पुशे. पाव म्हणजे इतका आळानी जनावरा. सध्या लोकांची मानसिकता अशी झाली आहे, काय नाही, कॅल्सी शिवाय हिशोब नाही, मोबाईल शिवाय कुठलं साधन नाही, कोणाचा नंबर पाठ नाही. लँडलाईन होते तेव्हा तरी लोकांचे नंबर पाठ होते. आमच्या गोतल्या एका माणसाच्या सगळ्या गाड्यांचे नंबर पाठ होते, गाड्यांचे. अहो एक अभंग ऐकला की कानपाठ भंग होऊन जायचा. आता अभंग म्हटलं की आपलं मीडियावर आधारित झालेलं आहे. तुमचं माझं प्रत्येकाचंच आयुष्य झालं का? प्रथमं नार्जितं विद्या, आपली विद्या कमी झाली. द्वितीयं नार्जितं धनम, 1 ते 25 विद्या कमवा, 25 ते 50 भरपूर धन मिळवा. भरपूर अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. इच्छा नसली तरी पॉलिसी काढा कोणाची, कोणी मार्गाने काढा, पण धन मिळवा. याचा अर्थ वाईट मार्गाने मिळवा असं मला सांगायचं नाही. कोणताही व्यापार करा, व्यवसाय करा, उद्योग करा, शेती करा, पण धन मिळवा. जर तुम्ही 25 ते 50 वर्षापर्यंत धन मिळवलं नाही, खडकवाडीकर, आंबेगावकर हे सगळे तुमचे शेजारी राहणारी माणसं तुम्हाला हसतील. तुमचं बरं असेल तर माणसं जगात तुम्हाला राम राम घालतात. कारण निर्णय असा आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. विद्येनंतर नंबर येतो धनाचा. धन मिळवा, धन मिळवायपर्यंत ठीक आहे, आणि नंतर मग तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. हे तिसऱ्या अवस्थेत केलं नाही तर पुढं काय करशील? पण का हो महाराज, जे धन मिळवायचं त्या धनाचा मार्ग मिळवण्याचा कसा असावा? ग्रस्त आश्रमातला सगळ्यात महत्वाचा मार्ग, तुम्हाला अन्न वस्त्र निवाऱ्याकरता जर धन वापरायचं असेल तर ते धन कसं मिळवा आणि कसं खर्च करा याच्या तपशिलातला पुरावा सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय देतात.
उदास विचारे उदास विचारे उदास विचारे हे कैलास महाराज खडकवारी फार तयार आहे बरं का संगीतात. इथं सदानंद गुरुजींनी सेवा केलेली. खडकवाडीतलं लेकरू रडायला लागलं तरी स्वरात रडतं. इतके स्वराचं ज्ञान असलेली माणसं या गावात आहे. मला जाणीव आहे त्याची. त्यामुळं आनंद आहे, भजनाचा आनंद घेणारी इथं मंडळी आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन हे उत्तम विचारानं जोडा. उदास विचारे वेच करी आणि त्याच विचाराने वेचा. धन अनितीनं मिळवायचं नाही आणि अनितीत खर्च करायचं नाही. बऱ्याच लोकांच्या घरात धन अनितीनं येत आहे. अनितीनं जसं द्रव्य येतं ना तसं धनाबरोबर अनर्थ सुद्धा घरात येत असतात. तेवढं ध्यानात ठेवा. म्हणून घरातल्या पैशावर घर सुखात चालत नाही. त्या घरातला पैसा कोण्या दिशेनं येणार आहे त्या दिशेनं घरातलं सुख चालत असतं. 2-4 गड्ड्या कमी घरातल्या. काही लोकांच्या गड्डीला एकदा रबर हाणलं की जन्म ठेपच त्या गड्डीला. फेकली कपाटात की पुन्हा ती गड्डी काढायचं कामच नाही. अरे जन्म ठेप देऊ नको, काढ तिला. उदास विचारे वेच करी मिळवता आणि तिनं. अवघा काय एकानं तर इंजिनियरची नोकरी सोडली आणि दवाखाना टाकला. बोर्ड लावलं बाहेर, कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. एक खडकवाडीचा माणूस गेला, तो म्हणे बोर्ड खूप चांगलं आहे, कोणताही आजार बसून मिळेल फक्त 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. त्याने ते बोर्ड पाहिलं, आत गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. कुठून? खडकवाडी. पडा. काय होतं तुम्हाला? साहेब जीबीची चव गेली हो. किती दिवसापासून? श्रावण लागला त्या दिवशीपासून. म्हणजे आता लागेल बुवा त्या दिवशी. काही लोकांची जीबीची चव जाते ना. श्रावणात बरेच माणसं होतात. कोंबड्या जरा निवांत होतात, फ्रेश राहतात कोंबड्या. माझी जीबीची चव गेली म्हणे. बर बर. तिरमक? कंपाऊंडरचं नाव आहे तिरमक. तिरमकला आवाज दिला. तिरमक 3 नंबरचं ड्रॉवर उघड जरा. तिरमकनं ड्रॉवर उघड, त्यातली बाटली काढ. 4 थेंब टाक यांच्या जिभेवर. टाकले. ते होतं पेट्रोल. तो म्हणे तिरमक हे तर पेट्रोल आहे. डॉक्टरशी बोला म्हणे माझ्याशी. डॉक्टर अरे हे तर पेट्रोल आहे. हा ना 300. सव आली तुमच्या जिभेला. काय लोक डोकेबाज माणूस आहे म्हणे. 1000 मिळवायच्या नादात 300 हाणले यानं. अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही जगावात रतन खत्रीचं नाव नाही. प्रत्येक गावात जय देव जय देव जय वरली मटका. ओपन में लगा तो कॉलेज में झटका. प्रत्येक गावात ते वरलीचे बहादर आहे. त्यांना आणि तिचा पैसा विचारा तुम्ही. आम्हाकडे 300 गेले 300 गेले 300 गेले 300 गेले 300 गेले. ऐका आता 300 गेलेले त्याला काही झोपू देत नव्हते. तो म्हणे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जाऊ. एकदम दुसऱ्या दिवशी गेल्यापेक्षा नाही तर ब्रेक घेऊ 1-2 दिवसाचा. डोक्यात सारखं विचाराचं घर.
2-4 दिवसाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. डॉक्टर आहेत का? अहो म्हटले मीच आहे. बरं बरं मला आत न्या. बरं काय होतंय तुम्हाला? माझी स्मृती गेली हो. स्मृती गेली? अरे बाप. स्मृती म्हणजे इराणी नाही बरं का. स्मृती म्हणजे स्मृती. याताश याताश याताश. हो माझी स्मृती गेली. किती दिवस झाले? झाला आठवडा. बार बार बार. मग 3 नंबरचा ड्रॉवर उघड गड्या. त्यातली बाटली काढून टाक त्र्यंबकच्या जिभेवर 4-5 थेंब. त्यानं ती बाटली काढली. त्यात काय होतं? तो म्हणे का हो डॉक्टर आज बी पेट्रोल? तुला आठवतंय ते पेट्रोल आहे ती शान. माझं काम झालं. काय डोकेबाज माणूस रे बापा. अरे 1000च्या नादात 600 गेले. तो म्हणे आता एक शेवटचाच प्रयत्न करून पाहू. मी हे रात्रभर सांगू शकतो बरं का तुम्हाला, पण आता शेवटचं. मला त्याला काय लागतं? त्याला दिवसाळ पेशंट घालायचा डॉक्टरकडे. पण आता शेवटचाच. डॉक्टर आहेत का हो? अरे बापरे काय झालं? अहो म्हणजे दृष्टी गेली. अरे बापरे. बसा बसा. अहो तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आलात. आपला दवाखाना डोळ्याचा नाही. बरं बरं पण मला तर कोणीतरी सांगितलं तुम्ही रोख नाही बसला तर 1000 रुपये मिळतील. माझा आजार तुमच्याकडून बरा झाला पाहिजे होता. मग द्या 1000 रुपये. खरंय म्हणे ते. तर मग पॉकेट घे इकडे. पॉकेटमधल्या 2 100-100च्या नोटा काढल्या हातात दिल्या. घ्या. कोणातरी डॉक्टरकडून इलाज करून घ्या. 1000 रुपये 2 500च्या नोटी. हा तो म्हणे डॉक्टर तुमच्यासारखा लबाड माणूस पाहिला नाही राव. अरे 200 रुपये देता 1000 दिले सांगता. तो म्हणे ते 200 दाखव. 300 आण. हजाराच्या नादात 900 गेले. आता 100 रुपयासाठी परत त्या दवाखान्याकडे पाहू नका पाहू नका पाहू नका. तो गोबरांनी सांगितलं अरे हा पैसा डॉक्टरलाही पुरणार नाही. तुम्ही एक काम करा. कोणाचं ओरबाळून घेऊ नका. कोणाचं चातुर्यानं घेऊ नका. कोणाचं कलेनं घेऊ नका. घ्यायचं असेल तर तुमचं कष्टानं घ्या. जोडोनी याधन उत्तम व्यवहार. काय चाल म्हटली कैलास महाराज. उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे. गुणगुणत जात माणसं घरी गुणगुणत. जशी राग येऊ देऊ नका. पूर्वीच्या तमाशातले तुम्ही जुने तमाशे पहा. काय महाराज ते वगन गवळणी म्हणायचे. अरे गुणगुणत जायचे माणसं. अख्खा तमाशातलं विद्रूप चित्र वजावायचं. आज संगीत अशी साधना आहे. माणूस तेवढंच घरी घेऊन जाईल. मी आता 2 मिनिटं लागतील मला 2 मिनिटं तुमच्याकडून काही वदवायला. तुम्हाला प्रत्येकाला देवानं स्वराचं ज्ञान दिलेलं आहे सगळ्यांना. मी पुढं म्हणतो तुम्ही मागं म्हणा. 5 स्वर दिलाय की नाही देवानं तुम्हाला. रूप पाहता लोचनी. टाळी वाजवू नका फक्त म्हणा. ऐका. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा. कोण म्हणतं समाजाला स्वरज्ञान नाही? अरे समाजाला स्वरज्ञान आहे. फक्त तुम्ही त्या गळ्याचा वापर करत नाही. माझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी हो. तर त्याचा वापर करा. आगळा वेगळा आनंद भजनाचा आहे. आपण करत नाही. आपलं तेच भजन चालू आहे अजून. बाहेर निघा त्या भजनाच्या आणि या भजनाकडे या. काय परमात्मा कृपा करणार नाही हो. जो भजन प्रेमी माणूस आहे ना महाराज त्याच्या पुढे देव उभा करा आणि एका बाजूला टाळ द्या.
तो म्हणेल देव नाही टाळ. अरे टाळामुळं देव इथं थांबेल ना. एकदा टाळ वाजायला लागला की देव जाणं शक्य नाही. देवाच्या नादी लागलो टाळ गेला बाजूला तर काय करूया देवाला. याचा दरबार धुंद आहे. हा कोणाजवळ कधी थांबेल आणि कोणाजवळून कधी निघून जाईल सांगता येत नाही. म्हणून टाळाचं भजन आपल्या जवळ असू द्या. जीवनामध्ये भजनाला जसा टाळ लागतो तसा व्यवहारामध्ये कमाईला ताल लागतो. तो कमाईचा ताल आणि भजनाचा टाळ दोघीचा ज्या ताल गेला ताळमेळ हुकला त्या दिवशी आपल्या अधोगती सुरू झाली. ती होऊ नये असं वाटत असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहारे विडोबार राहिलेल्या आज मला एक चरण महत्वाचं आहे. 5 चरण राहिले. 5-6 कीर्तन करू अजून खडकवाडीत. काय झालं का एवढ्यानं आपलं? एवढ्यानं काय घर मालकाची भूक भागली का? अहो ही वास्तुशांती 5 वर्ष सुद्धा चालू शकते महाराज. ते काय सांगता येतं का? राजाचं काम आहे तिथं. ते मला घरात म्हटले बाबा कीर्तन हो न हो पुढं करू. पण त्यांची तळमळ मी मागापासून पाहत होतो. जीव माझ्या घरून लोक जेवून गेले पाहिजे. आणि जेवढी माणसं आहे तेवढ्यानं माझे हात जोडून प्रार्थना आहे विनमुख जाऊ नका. 3,500-4,000 हजार लोकांचं जवळजवळ 7.5-8 लाख रुपयाचा खर्च त्यांनी जेवणाकरता केलेला आहे. जोक नाही. समाज इतका आला असता या कीर्तनाला तुम्हाला आता काय सांगावं. माझा फोन मी बंद करून ठेवला कारण या परिसरामध्ये आपण ते पुण्यस्मरण केलं. आता बागडीला थिटेनकडे ना थिटेनकडे ते अंबानीकडे असलेला परिवार आहे. अंबानींच्या ग्रुपमध्ये ते सामील आहेत. त्यांनी या भागातले महाराज जवळजवळ 500 मुलं मुंबई इंडियनच्या मॅचा बघायला नेली. त्यांनी त्या दिवशीच माझं कीर्तन होतं त्या दिवशी सांगितलं पुढच्या वर्षी मुंबई इंडियनची मॅच बघायला सगळे धोतरावाले वारकरी 500 घेऊन जायचे ज्यांना क्रिकेटची आवड आहे. आणि नेऊया आपण जाऊया. त्या दिवशी आमच्या ताई तिथं आल्या होत्या. मग ते सगळ्यांनी जाहीर केलं कार्यक्रम. हे बघा होते यांनी जाहीर केलं. निलेश पडवळ यांनी जाहीर केलं. सगळे लोक मला त्या दिवशी जो माझ्याकडे यायचा भेटतो बाबा 20 तारखेला भेटतो बाबा 20 तारखेला. आता या पावसात शोधू कुठं पाहू कुठं मी त्यांना. आता ते आता कसं झालं तर जरा पण ते मंदिरात आल्यावर तरी मला माझी मंडळी दिसले म्हणावं लागलं. दिसला ग बाई मंदिरात. नाही तर मग घरात जरा आम्ही नाराजच झालो होतो बरं का.
पण जाऊ द्या, तुमच्या मनासारखा सोहळा झाला. समाज बघा, इतक्या पावसात लोक आले, ही खरी माणसं. अरे माणसं घराच्या बाहेर निघत नाही पावसात. पाऊस पडला की माणूस म्हणतो बाल्याची माय बाल्यान बाली, दार गेलं गाव जाऊ दे वाहून, जायचं नाही. कीर्तनात पहिल्यांदा करतो तू डेरिंग, कुठं चालले? तो म्हणतो मी जातोय सुकरींकडे शांती, कीर्तनाला चाललोय. ती बाई म्हणते जाऊ नका, पाऊस आहे. नाही नाही जावं लागणार, पिंगळा येतो आपल्या, हे विशाल महाराज येत आहे तिथं, जावं लागेल. ती बाई म्हणते जाऊ नका. नाही नाही जावंच लागेल. इथं ती बाई थोडंसं ट्युनिंग बदलवते आपल्या बोलण्याचं. ती म्हणते नका नो जाऊ. हा म्हणते जाऊ दे. मग एका नत माणसं घरी राहतात न. हा माझा या भागातला श्रोता आहे, माझे मित्र आहे. मला आठवत नाही आंबेगाव खेड राजगुरुनगर या तालुक्यातलं, पारनेर तालुक्यातलं 3 तालुके, खेड, आंबेगाव आणि पारनेर, 3 तालुक्यातलं कीर्तन कुठं सोडलं अजून मला आठवत नाही. जीवाभावाची माणसं आहे. कुठे हजर, माझ्या आधी हजर. तर काय नाही, काय अपेक्षा नाही, काय महाराजांनी आपलं नाव घ्यावं किंवा काही वर्ण. त्या रेंजमधली माणसं आपल्या 10 फुटात सुद्धा येत नाही. त्यांना माहिती, ज्याला वाटतं यानं आपलं वर्णन करावं, नेमकं माझ्याकडून काय माझ्या स्वभावाचा दोष आहे त्याच राहून जात, त्याच मला आठवत नाही. त्या आपलं अरे 18 पुराणे हरसी गाती ना, आपण कीर्तन ऐकणारे शिकाती. माणसाचं वर्णन करायचं नाही या गादीवर. उदंडची झाले जन्मुनी आमेले, परी त्यांचे नाव ने घे कोणी चराचरी. वर्णन करण्याची ही गादी परमात्म्याची. पांडुरंगाचं वर्णन करा. स्वतःच्या बुद्धीचा खेळ करून संत चरित्र मांडायचा प्रयत्न केला की एका वाक्यात सुद्धा सत्यानाश होतो. आपण सगळे त्याची तपशिलातली उदाहरणं पाहतोय. एका वाक्यात संत जीवनावर प्रेम करावं लागतं महाराज. ज्ञानोबा तुकोबारांवर खूप प्रेम करा. अरे ज्ञानोबा तुकोबार आहे आपले मायबाप आहे. ज्यांना वाटतं ज्ञानोबा तुकोबार आहे, आम्हाला कळाले, अरे एक चरण कळणार नाही भल्या माणसा. या दुर्बुद्धी सुचलेल्या लोकांचा सहवास तुम्हाला झाला असेल म्हणून तुमच्या बुद्धीत खोट निर्माण झाली. तशी खोट होत नाही. जीवच कशी जाते हो माणसाची म्हणायला. अशी काही नास्तिकवादी माणसं या राज्यात होती आधी, आता त्यांचं बंद पडलं होतं डमरू. ते तुकोबारांचं वैकुंठ गमनच मान्य नव्हते. ते म्हणायचे खूनच झाला महाराजांचा. अरे काय तुमच्या जिभेला लोक हाड खून काय. राऊत बाबा बोलले, अरे ज्या तुकोबारांच्या बायकोच्या पायातला काटा काढायला पंढरीचा देव येतो. पंढरीहून विठुराया भंडाऱ्याच्या घाटेत जिजामातेच्या पायातला काटा काढायला येतो. तुकोबारांचा प्राण चालला, आघात होऊन राहिला तुकोबाराच्या देहावर, तर देव येणार नाही. कशी माणसं असतील या जगात की त्यांना तुकोबारांचं वैकुंठ गमन मान्य नाही. अरे तुकोबारांचं दिव्य शरीर आहे. महाराजांची दिव्य काय आहे. महाराज आज संदेह निर्माण होईल या काळात निळोबारांनी अभंग केला तेव्हा. संदेह गमला रेडा कैचा बोलविला, सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती. या अभंगाचं 3रं चरण आहे. कोरडे कागद उदकी लागो निधी बुंद. हा प्रत्येक कागद पाण्यात जाऊन इंद्राणीच्या तीर्थात स्नान केलेला कागद आहे महाराज. अरे त्याची चरित्र कथा माहिती आहे का तुम्हाला? एका मिनिटात सांगतोय का. हे सगळे अभंग तुकोबारांचे पुणे जिल्ह्यात झालेले अभंग आहेत. नशिबवान आहे तुम्ही माणसं. इंद्राणीच्या तटाकावर अभंग झाले, पण काही लोकांनी त्या काळात तुकोबारांचे अभंग सहन झाले नाही म्हणून बुडवण्याचा प्रयत्न केला. बुडवले. आदेश केला तुकोबारांना, बहिर्देशाला गेल्यावर अभंग म्हणतात सगळं हे इंद्रायणीत बुडवा. तुकोबाराय कधी न रडणारी तुकोबाराय. ज्या अभंगाबद्दल सध्या चर्चा चालू आहे त्या अभंगाकरता तुकोबाराय रडले. अनेक दुष्काळ पचवलेले तुकोबाराय डोळ्यात पाणी नाही, पण आज तुकोबारांच्या डोळ्याला धारा आहे. दुष्काळात संतू नावाचं पोरगं मिळलं, तुकोबारांच्या डोळ्यात पाणी नाही, पण अभंग बुडवायची वेळ आली त्यावेळेला तुकोबाराय रडताय. आयुष्यभर वडिलोपार्जित सावकारकीच्या वया बुडवण्याची वेळ आली, तुकोबारांच्या डोळ्यात पाणी नाही, पण तुमच्या माझ्यासारख्या गोरगरीब लेकरांच्या उद्धाराची अभंग बुडवायची वेळ आली त्यावेळेला तुकोबारांच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबाराय ऐकत नव्हते. तुकोबारांच्या डोळ्याला धारा लागल्या म्हणताबरोबर मेघराजा सुद्धा वाढला. इतक्या धारा लागलेल्या होत्या तुकोबारांच्या नजरेला. महाराजांचं चरित्र म्हणजे काही आघात चरित्र आहे, ते काय माणसाचं चरित्र आहे हो. पण बुडवायला गेले
गंगाधर पंत मवाळ बहिणाबाई शिवरकर आडवे गेले. राहू द्या, राहू द्या, बुडू नका. कधीच तुकोबारींच्या पारमार्थिक क्षेत्रात भाष्य न करणारे जिजाबाई नवऱ्याकडे जाताय म्हणताय मालक लेकरांना आवडतो ते आता बुडू नका. सावकारकीच्या वया बुडवल्या, संसार बुडवला, मी थांबवलं नाही तुम्हाला, पण संसाराबरोबर परमार्थ बुडवता. आता मात्र मी तुम्हाला थांबवते. ऐकलं नाही, त्या अभंग बुडून ते अभंग जर तारल्या जात असतील तर मला असं वाटतं त्या अभंगाबद्दल आपण काही बोलणं आणि त्या अभंगाबद्दल आपल्या बुद्धीचा खेळ करणं उचित नाही. पाऊस जास्त वाढलेला आहे. मला असं वाटतं आता आपण थांबलं पाहिजे. सगळ्यांच्या चरणी ते म्हटल्यावरही मला पिंगळा म्हणावं लागेल. त्यापेक्षा आता म्हणतो गण गण गणात बोते मनोनी लावा अंगारा सामर्थ्याय गजाननाचा सामर्थ्याय गजाननाचा संकटकारी बाबा गण गण गणात बोते
वा काय तुमच्या हातात गोडवा आहे, ज्ञानोबारांची कृपा आहे. चला सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. राहिलेल्या अभंगाचा भाव पावसाच्याकडं एवढं मला मी तेवढाही वेळ आपला घेत नाही, पण एवढंच सांगेल. तो का म्हणे हेची आश्रमाचे फळ. कोणत्या आश्रमाचे फळ? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणा सगळ्यांनी, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीवखानी, परोपकार नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गाई पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याची, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीवखाने. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. कैलास महाराजांना, शिवराम महाराजांना, अविनाश बाबांना, सोपान काकांना, दिनेशजी महाराजांनी, संकेत महाराज, माऊली नाव काय, कैलास महाराज. वा पांढरी 2 सुकरेच आहेत का? वा सुकरे बाबांच्या चरणी प्रणाम. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, आपण जेवल्याशिवाय कृपा करून कोणी जाऊ नका, एवढी विनंती. बोलता का ताई? हां शांततेनं बसून राहा. जय विठ्ठल झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांचे आभार त्या कुटुंबाचं प्रमुख म्हणून मानणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी बसून राहा. विठ्ठल ज्ञानेश्वर क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध चारिला ते कारम्या बोल. करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरानंद माया पैकी. करा क्षमा पराध महाराज जेव्हा ते थिटेंकडे कीर्तनाला आलो त्यावेळेला किरणताईंनी ती सूचना ऐकली. किरणताई तेव्हा म्हटलं होतं की मी कार्यक्रमाला येईल. आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या सौभाग्यवती. मला असं वाटतं त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्याच आहे. अनेक मंडळींची शुभेच्छा आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. दिनांक 9 तारखेला कमलेशजी ढोरे यांचा विवाह आहे. त्यांच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना निमंत्रण येईलच, पण त्या निमित्ताने कोगावगात त्यांनी सूचना दिली. निलेश सरांनी आठवण दिली. बोला ताई, तुम्ही सगळे खाली बसा. 5 मिनिट बसाल का? नाही विचारलं बाबा, एवढा वेळ कीर्तन. आपल्या गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज साहेब, तसेच माझे वडील आदरणीय प्रभाकर शेठ बाबूराव वाळुंज पाटील, आमचे आईसाहेब जनाबाई प्रभाकर वाळुंज पाटील यांचे स्मरण करून प्रथम त्यांना मी वंदन करते. त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण विशाल महाराजजी खोले आणि त्यांचे सगळे बंधू, सगळ्यांची नावं नाही घेत बसत आता मी, परंतु त्यांना मी का बोलवलं याचं कारण मी तुम्हाला फर्स्ट सांगते. मी रोज सकाळी 5:20 वाजता उठायची माझ्या मुलाचा टिफिन करण्याकरता, आणि 5:20 वाजता मी आदरणीय हरिभक्तपरायण स्वर्गीय बाबा महाराज सातारकर यांचा मी रोज हरिपाठ ऐकायची. 3 वर्षापूर्वी आय थिंक सो, सर्वेश 10वीला असताना ज्या वेळेस म्हणजे हे हरिपाठ संपला आणि अचानक सामर्थ्याने गजानन महाराजांचं सॉन्ग लागलं आणि ते यांच्या आवाजातलं होतं. आणि मी गजानन महाराजांची फार लहानपणापासून बघतोय. आमची बहिणींना माहिती आहे, माझे वडील खूप मोठे भक्त होते. त्यानंतर मी ते रिपीट ऐकत गेले. मग त्यांचे अनेक भजनं मला यूट्यूबला सर्च झाले. त्याच्यामध्ये मुक्ताबाई असेल, मुक्ताबाईचं भजन असेल, मुक्ताबाईची आरती असेल. सगळे लोक त्यांचं पिंगळाचे फॅन आहे, पण मी बिलकुल त्यांच्या पिंगळाची फॅन नाही. फॅन आहे, पण मी त्यांच्या जुन्या चालींची फॅन आहे. सगळे बोलतात काय गातात विशाल महाराज, पिंगळा. बिलकुल नाही. तुम्ही विशाल महाराजांना नीट ऐकलं नसेल, तोच माणूस असा बोलत असेल. तुम्ही त्यांची कुठली चाल मी गाऊन दाखवू शकते. दत्त घ्यावा दत्त गावा अशी चाल मी कुठेही ऐकली नाही. लहानपण देगा देवा असेल, पाहता गोवळी असेल, माझा सगळ्यात फेवरेट त्यांचा अभंग आहे पाहता गोवळी. मी त्यांना गाऊन दाखवू शकते, पण मी आज तो गाणार नाही. त्यांच्या समोर गाणं म्हणजे चुकीचं आहे. आणि लहानपणापासून आपण कीर्तन ऐकतो, परंतु आम्ही पुणे जिल्ह्यातले असल्यामुळे
आम्हाला ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांबद्दल जास्त माहिती होती. अलीकडच्या काळात त्र्यंबकेश्वरला वारी जाते, तर त्र्यंबकेश्वरच्या वारीबद्दल थोडीशी अलीकडच्या काळात माहिती झाली. पण खऱ्या अर्थाने मुक्ताईचं भजन जर कुणीच सगळ्यांच्या महाराष्ट्रात तोंडात बसवलं असेल तर ते विशाल महाराज खोले आहेत. आणि आम्ही इतक्या हॅप्पी आहे की आम्हाला इतकी महती मुक्ताबाईंची फक्त विशाल महाराजांमुळे कळाली. मी ज्यावेळेस आमचं घर बांधायला काढलं, मी साहेबांना सांगितलं, त्यांना नव्हतं माहीत विशाल महाराज खोले काय, पण नवऱ्याला कसं मनवायचं हे बायकोपेक्षा कोणाला चांगलं माहीत नसतं. माझ्या किचनमध्ये गाणं लागल्याशिवाय स्वयंपाक होत नाही. मी पूर्वी अभंग लावायची, नंतर मग मी पिंगळा चालू केला. 4 महिने पिंगळा ऐकवला, दोघांच्या तोंडात पिंगळा बसवला, साहेबांच्या आणि सर्वेच्या. पूर्ण पाठ झाल्यावर मुक्ताईची भजन लावायला सुरुवात केली, ती त्यांच्या तोंडात बसवली. मग त्यांना विशाल महाराज माहीत झाले. अलीकडे मी सोप्यावर बसले आणि साहेब रिकामे असतील तर मला बोलतात, लाव विशाल महाराजांचं कीर्तन. झोपून ऐकतात, पण ऐकतात, रोज एक तरी कीर्तन ऐकतात. आणि मी त्यांना 1 वर्षापूर्वी अशीच ओळख काढली की तुम्हाला आमच्या घरी यायचंय, आणि फार त्रासही दिला. जिथं जिथं कीर्तन असेल तिथं सांगायला जायचं, यायचं या. मला माझी तारीख माहिती नव्हती वास्तुशांतीची, पण मी त्यांच्याकडे 1 तारीख मागितली होती, पण त्यांच्याकडे ती खाली नव्हती, म्हणून त्यांनी मला 20 दिली. ठीक आहे, पाऊस आला, सगळं झालं. काय आता त्याच्यानंतर कौतुक करायचं आमच्या साहेबांचं. मी ज्यावेळेस लग्न केलं, मी अतिशय श्रीमंत घरातून आले. साहेब फार कष्टामधून जगलेत. कमवा आणि शिकवा ह्या योजनेतून हा माणूस शिकला, आणि मला खूप प्राऊड फील होतं. हा माणूस नाईट कॉलेजला शिकलाय आणि दिवसभर काम केलं. आज सुद्धा ह्या माणसाने कधी दिवाळीला सगळ्या आमच्या कुटुंबाला कपडे घेतात. आमचे वाद दिवाळीत एकाच कारणावरून होतात, ते कधीच कपडे स्वतःला घेत नाही. आयुष्यामध्ये त्यांनी सगळ्यांसाठी सगळं केलं, फक्त अपेक्षा बायकोकडून ठेवल्या. आणि साहेबांवर इतक्या जबाबदाऱ्या होत्या, इतक्या. माझं लग्न झालं त्यावेळेस साहेबांना पगार होता 4,000, आणि माझ्या कॅडबरीचा 2 दिवसाचा खर्च होता 4,000. ज्यावेळेस दादांनी माझं लग्न ठरवायचा निर्णय घेतला, अनेक स्थळं आली, मी सांगितलं मला गावातला पाहिजे. एकतर लग्न लवकर करायला घेतलं कारण दादा सिरियस होते. मी बोला कुणी असू दे, गावातला पाहिजे. मी यांना न बघता चॉईस केलेलं आहे, न बघता चॉईस केलं. सुरुवातीला आम्ही, तुम्हाला वाटणार नाही की पूनमनी कसा संसार केला. माझ्याकडे फक्त एक 5 किलोचा डबा होता, आणि पूनमनी सुद्धा अर्धा किलो तांदूळ आणलेत आणि पाव किलो डाळ आणली. फक्त त्याचा कधी इश्यू केला नाही. 3 वर्ष माझ्याकडे फ्रीज, वॉशिंग मशीन, कुठल्याही प्रकारची गोष्ट नव्हती, फक्त हॅपीनेस होता. ज्यावेळेस 3-4 वर्षाने आम्हाला पैसे मिळायला लागले, त्यावेळेस साहेब म्हटले, आपल्याकडे आता 2 लाख रुपये साठलेत, आपण 8 लाख रुपये अजून साठवू. तुला बिझनेसचं वेळ आहे, तू गावाला जाऊन बिझनेस कर, मी शेती करतो, गोडेगावला वकिली करतो. आपलं चांगलं चालेल, 50-60 हजार रुपये आपल्याला मिळतील, आपण चांगलं एन्जॉय करू शकू. पण देवाला मी 4चे 10 मागितले, 1000, पण देवानी 4चे 10 दिले, पण लाख. त्याला एकच कारण आहे, ह्या माणसाची सच्चाई, ह्या माणसाचं प्रेम. आणि अतिशय आत्ता सुद्धा कामगार जर विटा उचलत असतील तर ते विटा उचलतात. काल सुद्धा सगळे त्यांचे मित्र शाळा धुवायला गेलते, सगळे उभे होते, साहेब शाळा धुत होते. त्यांना कोणाचंच काम पटत नाही. उद्या केस दाखल करायची नाही, आज आले तर ते आज दुपारी 3ला बसले तर उद्या पहाटेपर्यंत 3पर्यंत ते केस करतात. हे इतकं सोपं नाही. मी त्यांच्या जीवावर मजा मारतीये, हे 100% खरं आहे. पण आज माझं म्हणावं तसं समाधान झालं नाही. मला कोणाच्या मीन्स असं समजा कोणाचं कीर्तन आहे, मला असं पुढं जाऊन बसायला आवडत नाही. पण मी आजही सांगते, मला जर कुठल्या गाण्याच्या कन्सर्टचा शो पाहिजे, मला जर पुढचं तिकीट मिळालं नाही तर तो कन्सर्ट मी बघत नाही. पण फक्त मी कीर्तन यांचं लांब बसून ऐकते की त्यांना वाटेल तुम्हाला माहिती आहे की पूनम कशी आहे. त्यांना माहित नाही पूनम कशी आहे. ते म्हणतील काही बाई बावट आहे का, म्हणून मी जात नाही. मी आपली मागं बसून कितीतरी वेळा ऐकून गेले, त्यांना माहिती नसेल. बट माझी इच्छा आहे, माझे वडिलांनी पण फार कष्ट केले, आम्हाला फार प्रेम दिलं, म्हणजे सांगूच शकत नाही.
माझ्यावर वडिलांचं किती प्रेम होतं हे आमची जुनी जे टोपीवाली आणि फेट्यावाली मंडळी, मी लग्न झालं तरी माझ्या वडिलांचा हात धरून चालत होते. ह्यांना 2011 साली पहिल्यांदा मार्चमध्ये खूप पैसे मिळाले. मला हे बोलले दादांना सांगू नको. ठीक आहे. ते खाली गेले आणि गाडीत बसले. मी पहिला दादांना फोन केला. मला पेन घ्यायचा असेल तरी मी दादांना विचारायची, मी प्रत्येक गोष्ट. पण त्यांनी सुद्धा माझ्या दादांचा खूप रिस्पेक्ट केला. कुठला कार्यक्रम असू दे, कुठलं काय असू दे, माझ्या दादांचं नाव घेतल्याशिवाय त्या माणसाचा कधी कार्यक्रम झाला नाही. फक्त एवढं सांगते, सगळ्यांसाठी जगलात, आता स्वतःसाठी जगा. तुम्ही स्वतःसाठी जगले तर मी आणि सर्वेश खुश राहू. बस. थँक्यू सो मच. सगळ्यांनी जीवन जायचंय. बस. थँक्यू. या ठिकाणी एक 5 मिनिटं प्लीज. बाहेर पाऊस चालू आहे, 2 मिनिट थांबा फक्त. ज्यांनी गेल्या 1.5 तासात आपल्याला खळखळून हसवलं आणि खऱ्या अर्थानं जीवन कसं जगावं याच्यावरती कीर्तन केलं आहे, असे राज्याला नाही तर देशाला नाही तर जगाला आवडणारे जगप्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी आदरणीय संतोष साहेबांना विनंती करतो, आपण महाराजांचा सत्कार या ठिकाणी करा. पाऊस भरपूर झालेला, आता फक्त महाराजांसाठी टाळ्यांचा पाऊस इथं गरजेचा आहे. एकदा टाळ्यांच्या गजरात महाराजांचं स्वागत या ठिकाणी करूया. महाराजांच्या समोर आली त्यांची सगळी टीम, त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको ती नुसती नाती. खरं तर सुग्रे परिवाराच्या स्वप्नातलं असणारं सुंदर घर या ठिकाणी साकारले आणि याच घराच्या निमित्तानं सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे.